बसची धडक, महिलेसह दुचाकी चालक ठार. दुचाकी स्वाराला ठोकर देत पावसामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या दाम्पत्याला दिली धडक, पत्नीचा मृत्यू. 10वीत केलेल्या मुलाची फी भरून घराकडे निघालेले दाम्पत्य पाऊस आल्याने उपनगराजवळ झाडाखाली थांबले होते. तेवढ्यात अर्नाळा शिर्डी बस चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढे असलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकी चालक जागीच ठार झाला, तर बस बाजूला घेण्याच्या प्रयत्नात झाडाखाली उभ्या असलेल्या दाम्पत्याला सुद्धा बस धडकल्याने पत्नीचा मृत्यू झालाय, तर पती गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं तेथे तासभर वाहतूक खंडित झाली. उपनगर मार्गावरील सिग्नलजवळ दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अर्नाळा आगाराची बस MH20 BL 3254 ही नाशिकमार्गे सिन्नर शिर्डीकडे निघाली होती. त्याचवेळी भुजबळ फार्मजवळील सुंदरवन कॉलनीत राहणारे संतोष संसारे हे द्वारकाकडून नाशिक रोडके दुचाकीवरून जात होते. बसने संसारे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर बस चालकाने लगेचच बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे झाडाच्या आडोशाला उभ्या असलेल्या पती पत्नीला बसची धडक बसली. यात नारायण बापू नगरच्या गोदावरी सोसायटीतील रुपाली काळे यांचा मृत्यू झालाय, तर पती सतीश काळे हे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी वाहन चालकाला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं असून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. NCN न्यूजसाठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.